नमस्कार, जीबीसी न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. जीबीसी म्हणजे गंठन ब्रॉडकास्ट. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी सगळे चिंताक्रांत झालेले आहे. पुढील पीक कसं घ्यावं याची भरमसाठ चिंता शेतकऱ्यांना जाणवत आहे. आणि तसेच बांधावर गवत वाढल्यामुळं डासांचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे आणि डासांमुळे मनुष्य प्राण्यांना हानी होत आहे. मी गंठन कुमार, आपण पाहत आहात जीबीसी न्यूज. टावकारा कान, ऐका नीट. सोबत कॅमेरामन प्रदीप शिरसाट सह. असं काय पावसाचं वातावरण वाटत नाहीये. आज पण पाऊस हुलकावणी देतो काय असं वाटत. हे पहा, माझ्या मागून येत आहेत आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब शिरसाट उर्फ भांडाभाऊ शिरसाट शिरापूरकर. हे येतानाच कळतंय की यांनी काहीतरी अंमली पदार्थाचं सेवन केलेलं आहे. त्यांची एका पायाची दुसऱ्या पायाशी गाठ सुद्धा पडत नाहीये की भेट सुद्धा होत नाहीये. आता आपण हे ना डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधू. भाऊ थोडं पुढे या. तुमच्या एकंदरीत वागण्यावर मला असं वाटतंय की तुम्ही मद्यपान केलेलं आहे. मी काय म्हणतो भाऊ, तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारचं मद्यप्राशन केलेलं आहे? भाऊ यांनी देशी मद्यप्राशन केलेलं आहे. आणि भाऊ एकंदरीत किती क्वार्टर पिलेले आहात तुम्ही? आत्ताच आपल्या हाती लागलेल्या माहितीनुसार भाऊ हे 2 क्वार्टर पिलेले आहेत. आणि भाऊला त्या 2 क्वार्टर जास्त झाल्यामुळे ते लेझिम खेळत येताना दिसत आहेत. आणि भाऊ मद्य पिणं शरीरास हानिकारक आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. तो पण घेऊया एक ब्रेक. बघत राहा जीबीसी न्यूज, मेकरी, सोनेवाडी, पिंपळगाव, लांडगा. धन्यवाद. गंठ्या, हा, एक 50 रुपये दे मला. ए भाऊ, माझ्याकडे काही पैसे दे मला उतरायला लागली परत टाकायला. पैशाना पाणी तोंड झाले प्रेम उद्मलेवानी. दिना 50 रुपये. माझ्याकडे नाही पैसे. गंठ्या, भाऊ पैसे नाही माझ्याकडे. 50 दे फक्त. नाही पैसे. 50. आताच आपल्या हाती या बाळ्याचे सूत सोडली राव, अख्ख्या गावात चव घातली बाई. आणि भाऊला त्या 2 क्वार्टर जास्त झाल्यामुळे अरे ते बाळ्याचं बघ ना, पेरेला तेव्हा जीबीसी वर आले, घंट्याने टाकले व्हॉट्सअपला. घंट्या चॅनल ना, हा त्या घंट्याचं काय अख्ख्या गावाची खबर देते व्हॉट्सअपला टाकीत असतो. अरे ते जाऊ दे, पण या बाळाला अक्कल नसून नाही करावं. अरे 3 दिवस झालाय घरीच आहे ना. अरे त्याला प्यायला पैसे कोणते तर हे तरी कळणार राव मला अजिबात. अहो सरपंच जेव्हा पाहिजे तेव्हा ते कुठं ना कुठं लोळतच असतो. सदा ना कदा बोंगाट आहेच. पाहिलं का बाई कसा बघ, कसा वाज देतोय त्या गांठ्याला. बघा ना लाजच सोडली राव यांनी. एक काम कर रे, तू जिथं बाळ्या दिसन ना त्याला घेऊन ये बरं, रिक्षात टाकून आपल्या इथं. बांधूनच घेतो. आतापर्यंत 4 वेळा आणून घातला इकडं, पण तो कुठून गायब होतोय कुठं जातोय तुमचं तुम्हालाच माहित नाही. त्याला आहे ना आता ते उषाबाई होती तोपर्यंत तरी नीट होता. ती गेली माहेराला निघून आणि होतो पारच पागलच झाला. अवघड आहे सरपंच, त्याचं ते वायाला गेलंय का एक काम करतो, त्याला घरात कोंडूनच टाकीतो मी. एक घेऊन ये बरं त्याला. चालेल, मी काय करता दिसला ना हातपाय बांधून घरी आणतो. घंट्याने एक एवढं भारी काम केलंय गावात. पहिला राव काय टाव घेणार ना राव, प्रेम आहे. कमले येऊ कुठे गेला? रिक्षाला कुठे काय झालं येऊ? ते गेला असं कुठेतरी चॅटिंग करायला. आणि एक काम कर, हा, किती पर्यंत जाईनी ती होय. हा, कमले मला काय एवढा अंदाज नाही राव, तू सांग. अरे हे जर आता आहे ना, आपण एखाद्या गरजवंताला दिली. हा, थांब ना, सध्या ठेव ना 1 मिनिट. गरजवंताला दिली तर कमीत कमी 2-1 रुपये देईन. आणि जर आपल्या चोर बाजारात दिले तर 500 रुपयाच्या वरती देणार नाही. मग गरजवंताला देऊ ना. नागपंचमीचा सण झाल्यामुळे गावात सगळीकडे लाह्या पडलेल्या आहेत. आणि अचानक ऊन वाढल्यामुळे जीवाची अशी लाह्या होत आहे. हे प्रदीप कॅमेरा तिकडे फिरव पटकन कॅमेरा. फॉलो मी. हे बघ फोकस कर. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की गावातील 2 भामटे भुरटे चोर कमलेश आणि प्रेम श्यामच्या रिक्षातून स्टेपनी काढून चोरायच्या प्लॅनिंग मध्ये आहेत. यांना वेळीच ठेसलं पाहिजे. ही अशी प्रवृत्ती आहे ना वाढू दिली नाही पाहिजे. जागेवर त्यांना खेळ बसणं गरजेचं आहे. तुम्ही पाहत आहात जीबीसी न्यूज. गंठन कुमार सोबत कॅमेरामन प्रदीप शिरसाट, मेकरी, सोनेवाडी, पिंपळगाव, लांडगा. तिकडे घे. या झाल्या का स्टेपने टायर चुरून? बसा. तुम्हाला कसं कळलं? हा, आम्हाला कळलं नाही असं होईन का? आम्हालाच काय अख्ख्या गावाला कळलंय, फक्त पोलीस स्टेशनला बघा कळायचं राहिलंय. गावाला कळलं मग टाकलंय ना त्या न्यूज वर सगळं. बघा सगळ्यांच्या मोबाईल वरती आले. अरे लाजा धरा जरा.
चेअरमन संगर आता तुम्ही काही तुम्हाला प्रेस्टीज वगैरे आहे का नाही लायकी तुमची? अरे भुरट्याच वर स्टेपनी घासलेले टायर. अरे 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 आता ते चालता चालता लागला हाताला मग अरे काय चालता चालता हाताला लागले तुमच्या? अरे काहीतरी चोराचं सुद्धा एक प्रेस्टीज असतं. हे असे भुरटे तुम्ही. अरे चेअरमन बरोबर राहून तुम्हाला काही कळलं का नाही आतापर्यंत? अरे चोरी जर करायची म्हणलं ना असं मोठी पॉकलेट चोरायचं, जे एखादं JCB चोरायचं, अरे विमान हायजॅक करायचं. भामटे हो चेअरमनची चव घालता तुम्ही. माझ्यासोबत हिंडायचं सुद्धा नाही, राहायचं सुद्धा नाही. अशा भुरट्या चोरा काय नालाय का? अहो, ते 200-500 रुपयाचं थोडंसं आजचं दिवसापूर्वी नियोजन बघत होतं, तर हाताला आलं सरशी डोळ्याला दिसलं. म्हणलं चला आता काय नव्हतं तिथं एक जण, मग झालं ते हे गांठीने माते खाऊन ठेवले ना मध्ये. अरे गांठ्याला काय तुम्ही इथं हे करता? इथं गांठ्याला मी काय म्हणतो त्याला नाव ठेवून उपयोगच नाही. तुमचे कारण नामे बघा ना काय ती. पण ते काय नाही, पण थांब रे. फोन आला. चेअरमन बरोबर फोन लावलाय तुमचीच आठवण. अहो कधी तुमच्या आठवणींच्या सहवासात, तुमच्या आठवणींच्या विचारात असतो आम्ही कधी पण. अशी तुमचं नाव जरी कानावर आलं ना सुजाताबाई, अशी समाधी लागते आमची समाधी. हा आत्ता येऊ. अहो कुठं असलं तरी येऊ शकतं तुमच्यासाठी. अहो ती इंग्लिश खाडी पोहू शकतो मी तुमच्यासाठी एका दामात. ह्या बेटावून त्या बेटावर येऊ शकतो. येतो ना येतो, आलोच. हा आता काय विषय होता आपला? हा मी घंटा गांठ्याला दोष देऊ नका. तुमचे कारनामे सुधारा. तुम्ही अशा चुका करू नका. आणि आम्ही जरा जाऊन येतो आता. कुठं? आमचा थोडा वेगळा विषय. पुढं काय ते विचारायचं नाही तुम्ही. काय चल घंटा सापडा आता. आपण पाहत आहात पावसाअभावी शेतीची काय हालत झालेली. अरे कोण मौत को कुवाची प्रॅक्टिस करतोय? मगापासून घॅंग 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 गाडीचा आवाज येतोय नुसता. चेअरमन ते सह्याद्री मूवीच लोक बघून आले लय रडतात राव. हा का? एवढी भारी फिल्म आहे कधी? काय माहिती एवढी भारी का काय, मग लोक कोण रडतात? जायचं का आपण बघायला? कॅमेरामन माग काय ती चावल लागती, एक नजर टाका. फिरवा बरं कॅमेरा. बघितलं का? बघितलं? गावातील प्रतिष्ठित व्यक्ती एका विवाहित स्त्रीला घेऊन खुशाल गप्पा मारत बसलाय. ते पण गुलुगुलू 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 गप्पा मारताय. तरुण पिढीने काय आदर्श घ्यावा? अजून गावातल्या मुलांचे लग्न आहे ना, 35-35 वर्षाची मुलं झाली, फार बोकडेवानी त्यांच्या अंगाचा वास यायला लागला. त्यांचे लग्न आहे ना, आणि हे लग्न झालेले माणसं लग्न झालेल्या बायांना घेऊन बसतेत. या तरुण पिढीवर काय त्याचा परिणाम होईल याचा कोणी विचार केलेला आहे का? ही गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही मला नक्की कळवा. आपण बघत आहात GB न्यूज. अँकर गंठन कुमार सह कॅमेरामन प्रदीप शिरसाट, मेहकरी सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा. धन्यवाद. मी तर कधीपासून म्हणलंय तुम्ही काय सह्यारा काय कुठलाही पिक्चर मला फक्त सांगा तुम्हाला कुठला पिक्चर पाहायचा, आपण जाऊ सोबत. मला असं वाटतं जावं बघायला नेमकं काय आहे असं. हा पण गावात कुठं सांगू नका बरं का. आपण जर ते पिक्चरला गेलो असं गावात जर कळलं ना, लोक आमच्या घरी जाऊन चेअरमन बाईला सांगतील अका टेम्पोच घेऊन येईन ती पिक्चर बघायला. पण लोक नाही, मीच रडायचो त्या पिक्चर मध्ये सुटले. तुम्ही काय नका रडू, नका त्या थिएटरच खाली व्हायचं मग. पण जायचं म्हणता पिक्चर पाहायला. हा मला असं वाटतं बघावं नेमकं काय आहे नाही का. मला काय म्हणायचं, या लोकांचे पिक्चर बघू सर, आपणच एखादं पिक्चर करू ना. दोघात हा दोघात काय विलन बस घेऊ आपण. किती काही आपल्या गावात. सरपंचालाच विलन करून टाकू. सरपंचाला विलन करून हा टाकू. शोभते. हा आणि मस्तपैकी कॅमेरामॅन वगैरे बोलू आणि करू शूटिंग. पण काय मग स्टोरी काय ठेवायची आपल्या पिक्चर? आता स्टोरी रायटिंग तुम्हीच करा. तुम्ही जरा त्यातले बरेच शिकलेले आहेत. तुम्ही स्टोरी रायटिंग करा काय. मग आपण एक काम करू, सह्याला बघू, मग आपल्याला काहीतरी सुचन काय करायचं बरं तसं करू. आणि नाही सुचलं तर आपला तो रिक्षावाला श्याम आहे ना, त्याला पण द्यायला सांगू. आपला प्रदीप शिरसाट तर आहेच कॅमेरामन. हा आणि मस्तपैकी पिक्चरच काढू. मग आपलं सेपरेट करायचं का? करू सेपरेटच करू. हा का? हा चालतंय बघू, ट्राय तर करू. ट्राय तर कर. पण हे आता कधी उद्या निघायचं का? आज निघायचं ते सह्यारा पाहायला. आता तर वेळ झाला, उद्याच बघू. आता उद्या किती मॅटिनी का रेग्युलर कोणतं असेल? म्हणजे 12 ते 3 का 3 ते 6 असं नसतं का ते? नको, आपण सकाळी 9 ते 12 नसतं का? 9 ते 12 वेगळे पिक्चर असते ते. तुम्हाला जे माहित नाही ते नका विचारत जाऊ. आपण आहे ना 3 ते 6 पिक्चर पाहायला जाऊ.
त्यांच्या साल्या उशीर होईल हो घरी यायला. कोणाला माहिती आहे, आपण जाऊ बरोबर. मी गाडी आपली तिकडे खालच्या पांदीला गाडी आणतो, तुम्ही गपचूप गाडीत बसा, तुम्हाला गपचूप घरी आणून सोडतो ना. गपचूप कशाला जायचंय? अख्खं गाव येईन आपल्या माग. तुम्ही येड्या झाल्या का काय? पिक्चर तरी पाहू देते का आपल्याला? बरं जाऊ द्या, तुम्ही म्हणता ना तसं. तर नक्की या उद्या. मग हा तुम्ही तयारी करून ठेवा. चालतं. आपल्या सोयरिकीच्या कामात अडचणी लोक आपल्याला आता चोट्ट्या चोट्ट्या म्हणतील प्रेम आहे. काय ते घंट्या बघितला का रे? आम्ही त्यालाच बघतोय. मला तो घंट्या बघू द्या, मी आता पायच घालतो. अरे पण माणूस पित नाही का? मी म्हणतोय माणूस पित नाही का? मला सांग बरं. येतो ना. मग पियाला तर अरे त्यांनी काय भाऊ आता साऱ्या माझ्या सासरवाडी चव घातली. तिकडे सरपंचाला जाऊन सांगितलंय. ते व्हिडिओ अख्ख्या माझ्या सासरवाडी घरच्यांनी बघितलाय. साधी बदनामी नाही झाली माई. आता मला आता सरपंच आहे ना, फक्त आता कामावरून गावातून हुसकून द्यायचे राहिलेत. बर यांचं दारूचं नियोजन त्यांनी लिहिलेलं दिसतंय त्याच्या चॅनलला. व्हिडिओ केलाय सगळ्या त्या ग्रुपवर टाकलाय त्यांनी. आम्हाला तर दिसला ना असा मारणार आहे ना त्याला आम्ही. तुम्ही कोण मारणार? कमून म्हणजे अहो चालता चालता त्या आम्ही स्टेपने उचलली. त्या स्टेपनेचं कुठून काय माहिती त्याला, आम्हाला बुद्धी सुचली नाही, आम्हाला दिसला नाही. एवढं वॉच ठेवून त्याने कुठून लांबून असं व्हिडिओ घेतला काय माहिती. सगळीकडे टाकलं त्या चॅनलला. आता चोट्ट्या चोट्ट्या म्हणायला लागले लोक आम्हाला. घरच्यांनी मारा मातीची घोड्याला घरच्यांनी बघितलं माहितीये का? नाही तर काय. नाही आता तो मला फक्त सापडाव. त्याच्या नाही मुंडी पिरगाळीला ना तर तिथून पुढे मग मुंडी मी तर म्हणतो मधून चिरू त्याला आपण. अरे काय त्याचं लय अवघड आहे. हे बघा ना, हे बाळ भाऊ हे सगळे व्हिडिओ सगळे त्याचीच आहेत ना. हे बघा, ही आमची, ही तुमची. अरे त्याला ग्रुपवर टाकायची काय गरज होती मला सांग ना. होय थांब 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 थांब. नवीन व्हिडिओ आला येऊ. लोकांचे पिक्चर बघू सर, आपणच एखादा पिक्चर करू ना. चेअरमन बाई सरपंच डायरेक्ट रंगी हातच ना. सरपंचाला म्हणा. विलन विलन काय कोणा काय कोणा काय प्रेमे. चल चेअरमनला सांगू लागन भाऊ. लय तमाशा विन येऊ. चल 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 लवकर चल. ला 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 ला. काय तू है वही दिल ने जिसे अपना कहा. बरं काय काय कुठं निघले होते? अहो, काय नाही, काय चमकू राहिले राव चेअरमन तुम्ही. काय चमकू राहिले हा? अरे त्याच आनंदात आहे मी सध्या. छा गए गुरु छा गए आप तो. चमकू राहिले म्हणजे कुठं? कुठं चमकू राहिले? अहो तुम्ही न्यूज वर दिसू राहिले ना. अरे आपल्या कारखान्याला 500 कोटीचा तर नफा झालाय. ती बातमी आली काय न्यूजला? तोटा तोटा. तोटा कस काय होईना, नफा झालाय. अहो तुमच्या कारखान्याचं नाही, तुमच्या त्या बीबीसी वरती व्हिडिओ आलाय. आता तुमच्या घरच्या बॉयलर आहे ना असा फुटन फुटन. घरचा बॉयलर फुटन जीबीसी वरती आलाय. कुठं कोणता व्हिडिओ? काय दाखवत्या हे तुम्हाला डोळ्यांनी दाखवल्याशिवाय. लोकांचे पिक्चर बघू सर. हे बघा 500 कोटी तुमचा पत्रकारांनी घेतलेला हा. आपल्या गावात हे कोण माझ्यासारखं दिसतोय? तुम्हीच सरपंचाला म्हणा. विलन विलन सुजाताबाई वहिनीची इथं. सुजाताबाई वाणी नाही, सुजाताबाईची ती. अरे व्हिडिओ कोणी काढलाय यो? बीबीसी गंठन कुमार. यो आणि गंठेने व्हिडिओ काढला. डिलीट करून टाका, लगेच डिलीट करून टाका यो. इकडे द्या इकडे द्या. हे बघा आता तुम्ही डिलीट केला, हा मग पण बाकी खर्चांचं काय? अख्ख्या गावात गेलाय, सगळीकडे गेलाय तो व्हिडिओ. आम्ही एकटं डिलीट करून काय नाही होणार. म्हणजे गावातल्या ग्रुपवर बी गेलाय का? वरून स्टेटसला सुद्धा टाकलाय साहेब त्यांनी. यो ग्रुपला तर आमची चेअरमन बाई नव्हती, पण स्टेटसला टाकलं का? हो आता स्टेटस बघितलं चेअरमन बाईचा तर आता अख्खा बॉईल. चला घंट्याचा बेत बघावा लागेल आता. आजच आमच्या राणी नावाच्या म्हशीला एक छान गुटगुटीत असं वगार झालेलं आहे. बाळंतीन दोघंही सुखरूप आहे. कुणाला जर बाळंत वेळा घेऊन यायचा असेल ते बिंदास माझ्याशी संपर्क साधा. आता दिसू दे फक्त गंठ्या, मग त्याला सांगतो. सोडीतच नुसतं आता घंट्या. कुठं सापडत ते? कुठं म्हणजे दगड 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 एवढा दगड बिगड नको होता. तूच धरून त्याला. तुम्ही आपली आता रजा घेतो. धन्यवाद. आपण पाहतात जीबीसी न्यूज. अँकर गंठन कुमारसह कॅमेरामन प्रदीप शिरसाट. मेकरी सोनेवारी पिंपरगाव लांडगा. धन्यवाद. पत्रकारावर हल्ला! पत्रकारावर हल्ला! पत्रकाराला जबर मारहाण! कोण मारित त्याला?
घंट्या अरे कमून मारू अरे तुला हे काय माहिती काय माहिती काय माहिती म्हणजे आमचे व्हिडिओ शूटिंग करून गावच्या ग्रुपवर टाकितोय हा? आणि कमून मारून राहिले परत विचारतो अहो मी पत्रकार आहे न्यूज पोर्टल आहे माझं न्यूज पोर्टल वाल्या गंठ्या अरे तू कोणच्या लायकीचा पत्रकार आहे आम्हाला माहिती आहे तो तर या पत्रकार बनून हिंडू नको. अरे आपल्या महाराष्ट्रात टिळक आगरकरांची अशा मोठमोठ्या पत्रकारांची परंपरा आहे आणि तो त्या पत्रकार बनून कोणाच्या न्यूज कुठे बी टाकतो. अरे काय वाटत का नाही तुला हाणायचे नाही तर लोक काय होईल. तुझ्याकडे आहे का डिग्री आहे का पत्रकारितेची हा कुठं शिकला रे तू पत्रकारिता. टीव्हीत बघून अरे टीव्हीत बघून कॅमेरा मंत्री कस काय भेटलाय मला तेच कळा ना. कोणतं मला ती ज्ञानदा पण पाहिजे होती काय सांगशील ज्ञानदा विचारायला पण ती पण भेटत अरे ते कॅमेरा म्हणला